प्रकृती कफ, पित्त आणि वात ह्या तीन प्रकृतीमध्ये आपण आज प्रधान प्रवृत्ती पाहणार आहोत. कफ प्रधान. आता याला त्रिदोष असं आयुर्वेदात म्हटलं जातं. काय? त्रिदोष. त्रिदोष का म्हणला की ज्याचा प्रभाव वाढला की ते दोषात होतो. म्हणजे कफाचं प्रमाण वाढले की दोषात होतो, पित्ताचं वाढलं तर पित्तात दोष वाढतो आणि वाताचं वाढलं तर म्हणजे दोष निर्माण होतो. पण ते समतोल राहावं लागतं. आता समप्रकृती म्हणजे काय? समप्रकृती 40 + 30 + 30 40 कफ, पित्त 30 आणि वात 30 याला समप्रकृती म्हणते. ह्या प्रकृतीच्या लोकांना सहसा बॅलन्स राहतं, म्हणजे कुठला त्रास होत नाही जास्त याची प्रकृती. आता त्रास होणे म्हणजे काय होणे? त्रास म्हणजे त्याचा प्रभाव वाढून तो दोषात जातो. आता समजा यातले इथं 20 झाले, इथं 10 आले, इकडे 10 आले, म्हणजे 50 झाले. 50, 20, 30, 50 म्हणजे प्रकृती कुठे झाली? कफ प्रकृती झाली. कारण इकडे वाढला ना, हे पित्त 20च आहे त्यांचं. काय समजा हे 50 आहे, हे 30 आहे, 50 आणि 30 80 आणि हे 20 झालं, तर कफ पित्त प्रकृती अशा प्रकृती पडतात. ज्याचा प्रभाव जास्त असेल त्याच्या नावाने आणि सेकंडला पित्त, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं कमी. काहींची काय असते? पूर्ण कफकारक असते, काहींची पूर्ण वातकारक असते, काहींची पूर्ण पित्तकारक, म्हणजे ह्या प्रकृतीनुसार असते. आता हे कफ प्रवृत्ती पित्त प्रवृत्ती आल्या कुठून? म्हणजे तुमच्याकडे तुम्ही मला आमच्याकडे का आलं हे? असं कसं काय आलं हे निर्माण झालं? तर मूळ गर्भ जसा पोचला जाईल, आई वडिलांची परिस्थिती कशी आहे? लहान मूल जन्मलं कफाचा गोळा असतो, लुसलुशीत म्हणतात त्याला, की नाही? सगळं कफकारक असतं, ते मऊ असतं का नाही, कफाचा गोळा असतो. बालपण 0 ते 12-18 वर्षापर्यंत या मुलाला कफाचा त्रास असतो, सर्दी खोकला, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? नंतर इथून जसं तो वयात येतो तेव्हा पित्त वाढतं, त्याला पित्ताचा त्रास व्हायला लागतो, उष्णता वाढते आणि 40 नंतर वाताकडे जातात सगळे लोक. काय अशा 3 स्टेज असतात आपल्या ह्या प्रकृतीच्या. इथपर्यंत लक्षात आलं? कफ म्हणजे काय? कफ म्हणजे काय? कफ म्हणजे ओलावा. काय? ओलावा. ओलावा म्हणजे काय? दाबलं, मऊ आहे ना, याच्यात पाणी आहे की नाही? समजा हे बोट कडक वाढलं तर काय होईल? त्यातलं पाणी निघून गेला अंश, हे की नाही? म्हणजे कडकपणा आला. म्हणजे संपूर्ण शरीर तुमचं कशाचं आहे? ओलावा. म्हणजे कफाचं शरीर आहे पूर्ण शरीर. जिथं ओलावा तिथं कफ समजायचं. प्रथम लक्षात आलं कफ म्हणजे काय? ओलावा. त्यानंतर कफ कसा आहे? थंड आहे. काय आहे? शीत आहे. नंतर मंद आहे. जड आहे, चिकट आहे, अचल आहे, धातू परमाणु, पिच्छल आहे, पिच्छल. आता हे कफाचे जे कप आहे तो थंड आहे. थंड म्हणजे पहिला लक्षात आलं? तो थंड आहे, शीत आहे, थंडपणा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मंद आहे. मंद म्हणजे काय? हळूहळू. त्यानंतर जड आहे, चिकट आहे. कफाची उलटी झाल्यास चिकटपणा जाणवतो ना तुम्हाला. आणि अचल आहे, म्हणजे जागेवर न हलणार आहे, लवकर हलत नाही. त्यानंतर पिच्छल गुण आहे. पिच्छल गुण म्हणजे काय? की तुम्ही समजा एखादा पदार्थ खाल्ला, आता समजा तुम्ही काकडी किंवा टोमॅटो कलिंगड खाल्लं तर ते ओल आहे, ते पटकन गिळलं जातं. त्याच ठिकाणी समजा तुम्ही
टोस्ट घेतला, एखादं बिस्किट घेतलं, तर ते कडक असतं ना, त्यात ओलावा कुठं आहे त्याच्यामध्ये, मग ते तोंडात गेल्यानंतर लगेच कप काय करतो, त्याला ओला करतो आणि मग गिळण्याची प्रक्रिया होते. म्हणजे इच्छर गुण लक्षात आला का तुमच्या? तर या पद्धतीने याचे गुणधर्म आहेत आणि ह्या गुणधर्मावरच तुमची शरीरयष्टी अवलंबून आहे. आता ह्या प्रकृतीचे लोक कसे असतील सांगा? कफाचे प्रकृतीचे लोक कसे असतील? शांत स्वभावाचे असतात. कसे असतात? शांत स्वभाव असतात. मंद असतात. मंद म्हणजे काय? सावकाश काम, काही गडबड नाही, शिस्तीत. तिकडे दुनिया झाली तरी चालेल, त्यांच्या चालीने चालत असतात. मंद असतात. जड, स्थूल असतात. स्थूल असतात. हे स्थूल म्हणजे काय? अर्थात वजन कसं असेल यांचं? जास्त असणार. त्यांच्या स्नायूला हात लावला तर लिबलिबीत असतात. असे काय पिच्छल गुण असतात, लिबलिबीत असतात. त्यानंतर अचल, न हलणारे असतात. तर समजा कफ, पित्त, वात ह्या 3 लोक प्रकृतीचे आहेत, त्यांना विमानतळाला चालायला लावलं तर वाताची प्रकृती तडातड पडत जाईल, पित्ताची सावकाश दमदार पावलं चालत जाईल, दमदार पावलं टाकत जाईल आणि कफाची वृत्ती निवांत शांतपणे जाईल. अशा 3 प्रकृती आहेत. म्हणजे त्यांची स्थूलता कशी बघा, त्याच्या गुणधर्मानुसार त्यांची शरीरातून ऍक्टिव्हिटी होते. त्यानंतर शांत स्वभाव, शरीरयष्टी भारदार असते त्यांची, चालणं संत असतं, बोलणं सावकाश असतं. सावकाश बोलतात, कधी गडबड करत नाहीत, अगदी शांतपणे बोलतात. विनयशील असतात ते. त्यानंतर धीर, गंभीर, सहनशील अशा प्रकारचे व्यक्ती असतात. भरपूर झोप असते त्यांना. झोप कशी असते? भरपूर झोप असते. आता हे कफकराळ वृत्ती आहे, कफाची वृत्ती आहे. त्याला समजा मी सांगितलं की पलटणमध्ये समजा आग लागली आहे आणि त्याला सांगितलं अरे असं आग लागली आहे, तर मग गप बस, तुला लय पंचायत, झोप मुकाटे. पहिलं त्याला उसंबल. आणि तुम्ही किती महत्वाची गोष्ट त्यांना सांगा कफवृत्तीला, तुम्ही सांगत असाल असं घडलं, त्याला जर झोप आली तर तुमचं काही ऐकणार, दुसऱ्या क्षणाला तो झोपणार. तो जर व्यक्ती म्हणला मला झोप आली, मी जरा पडतो आणि जाऊन तिथं ते झोपले की त्या क्षणी झोप लागते. कफ काय? त्या क्षणी. मग तुम्ही किती महत्वाचं सांगा, संपला विषय, काही ऐकत नाही. झोप आली की पहिले ते तिथं जातात. खाणं सावकाश असतं त्यांचं, चालणं सावकाश, बोलणं सावकाश, सगळं विनयशील, शांततेत चालू असतं त्यांचं काम. कुठं काय घडलं काय त्यांना काही चिंता नसते. झोप ही फार महत्वाची असते त्यांची. शरीरयष्टी स्थूल असतात, खाणं भरपूर, चाल सिस्टमॅटिक. सहसा व्यक्तींना राग येत नाही, सावकाश रिॲक्टिव्ह होतात. सावकाश म्हणजे समजा काय बोललं तर थांब जरा गडबड नको करू, म्हणजे सावकाशपणे प्रत्युत्तर देतात. वाणी मधुर असते. हे लोक साहित्यिक असतात, अलंकारिक असतात. आता समजा हे काय गुण आहेत? थंड, शीत, मंद, जड, स्थूल, शांत, प्रिय, चिकट, अचल, न हलणारे. आता कफ म्हणजे काय? ओलावा. मला सांगा, पावसाळा आला त्यांना सर्दीचा त्रास होईल का? आधीच पाणी त्यात होईल, थंडी आली त्रास होणार. सोपं काम आहे, हे की नाही? ओलावा आहे त्यांच्याकडे, जास्त प्रधान वृत्ती आहे त्यांची. आला थंडी, काही वेळा 12 महिने अतिरिक्त कफकार वृत्ती असेल तर 12 महिने सर्दी त्रास असतो, 12 महिने खोकल्याचा त्रास असतो. म्हणजे ज्यांची अतिरिक्त कफकार वृत्ती आहे ते या पद्धतीने रिॲक्ट होतात. श्वासाचा रोग, आता कफ म्हणजे काय? आता आपण प्राणायाम घेतो, खरं का? हे मोकळं आहे, म्हणजे शुद्ध हवा. आपली श्वासनलिका काय मोकळी पाहिजे, कुठं तिथं चिकटपणा नाही पाहिजे. मग ह्या लोकांची कफप्रवृत्ती असले तर काय होईल? चिकटपणा ऑलरेडी शरीरामध्ये येतो, मग ह्यांना श्वास घ्यायला सोडायला त्रास होतो, दम्याचा त्रास होतो. अनुलोम विलोम प्राणायाम करताना एक नाकपुडी चोखोप असते त्यांची. ही गुणधर्म आहेत त्यातले. त्यानंतर कफाचा त्रास होतो, थंडीच्या वेळी इतर दिवसामध्ये सुद्धा होतो. आता यांना संधिवाताचा त्रास होतो. आता वर्ग आपला हा एकच आहे, यात समजा 50 लोक आहेत किंवा 10 लोक आहेत, योग साधक शिकवतं सेमच ना, प्रत्येकाला वेगळं शिकवत नाही. मग कोणाचं वजन 5 किलो कमी होतं, कोणाचं 4 होतं, कोणाचं 1च होतं, कोणाचं अर्धाच होतं. असं का होतं असेल? आता तुमच्या लक्षात आलं असेल. हा धातू कसा आहे? मंद आहे. मग शिकवलं तर सेम, शिकवलं तर मी सेम,
पण यांचं 5 झालं, तुमचा अर्धाच झालं. का झालं? धातू हा हळूहळू वितळणार आहे काय, त्यामुळे तुमचा अर्धाच किलो कमी होणार. मग या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, यांच्यापेक्षा दुप्पट एक्सरसाइज केला पाहिजे. सोपं काही नाही, एक्स्ट्रा एक्झर्शन केलं पाहिजे, तेव्हा तुमचं हळूहळू वजन कमी होईल. वजन कसं होईल? हळूहळूच कमी होणार, ठीक आहे नाही. त्यानंतर मग आता याला पदार्थ, आता खाणे, कफकारक व्यक्तीचं खाणं आधीच ओलावा. त्यांनी केळ, काकडी, टमाटो, कोशिंबर असलं खाल्लं तर काय होणार आहे? हे ओलावे धरणारे प्रकार. मग काही प्रमाणात त्यांनी पदार्थ टाळले पाहिजेत. ओलावा धरून ठेवणारे पदार्थ कुठले आले? केळ, खजूर, फणस, शिंगाडे, नारळ, मासळी, पोहे, कच्चे दूध, काकवी, कलिंगड, चिंबोड, उसाचा रस, काकवी, गूळ, खरवस, पनीर, बटाटे, जेली, आईस्क्रीम. ज्या पदार्थामध्ये अजून ओलावा शिल्लक आहे असे पदार्थ कफकारक आले की नाही. श्रीखंड, चक्का, अधिक चिकट, आणखीन हे चिकट आणि त्यात थंड, हे सगळे पदार्थ काय होतात, ह्यांनी थोडी जरी खाल्ली की लगेच त्यांना घसा धरतो. म्हणजे या लोकांना काय होतं, पावसाळा आणि थंडीच्या दिवसात त्रास होतो कफकारक. आता याच्यावर उपाय काय? आयुर्वेदामध्ये उपाय काय सांगितलं, तर या व्यक्तींनी थंडीच्या दिवसामध्ये दररोज 2 चमचे मध घ्यायचे. मध हे कसं उष्ण आहे आणि ते काय करतं, लवकर कफाला वितळवतं. उपाय काय आला कफासाठी? काय आला? मध हा उपाय आला. यांनी काय केलं पाहिजे? हा उपाय झाला. आता विरुद्ध काय? दिवसा झोपायचं काय कारण आहे का त्यांना? आधीच थंड, आधीच कफाची, आणखीन विश्रांती, अजून मंद धातू, मंदपणा. म्हणजे काय झालं, दिवसाची झोप त्यांनी कटाकट टाळली पाहिजे. टाळली नाही टाळली तर वजन वाढणार आहे, सोपी गोष्ट आहे. त्यानंतर आळस झटकला पाहिजे. किती आळस द्या, पळायलाच गेलंच पाहिजे. थंड पाणी पियावं का यांनी? नाहीये. त्यानंतर सतत खाणे सोडलं पाहिजे, आधीच वजन वाढते आणि खाणं चालू आहे. त्यानंतर बैठे काम टाळलं पाहिजे, बसून बसून वजन वाढेल, काहीतरी हालचाल केली पाहिजे ना. त्यानंतर फ्रीज मधले पदार्थ थंड खायचे नाहीत यांनी. पाणी कधी प्यायचं यांनी? तहान लागताच पाणी प्यावं. बळबळ आता काय होतं, बऱ्याच वेळा सांगितलं मी 2 लिटर पाणी पिते, की तुम्ही उठता आणि लगेच 2 लिटर पाणी पिता. त्यावेळी मी बऱ्याच वेळा उदाहरण, तुमची प्रकृती कशी, कफाची का पित्ताची का वाताची आहे हे बघा ना. शेजारच्यानी 5 लिटर पिलं म्हणून तुम्ही प्यायला जाऊ नका, कारण तुमची प्रकृती मूळ कफाची आहे, तुम्हाला माहित आहे का? मग कफ वाढल्यामुळे अधिक पाणीमुळे अधिक वजन वाढेल, अधिक किडनीवर ताण येईल. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तहान लागताच पाणी प्यावे. लक्षात आलं? कफाचं लक्षात आले? काही शंका आहे का? कफ प्रधान, उद्या पित्त आणि परवा दिवशी वात. उद्या बुधवार मीच येणार आहे, मग वाताचं नंतर घेऊया. तर एवढं कफ प्रधान लक्षात आलं की का आपल्याला ही प्रकृती ओळखली. आपण काय करतो, कफच राहिलं, गेलो सर्दी, लगेच गोळ्या दवाखान्यात गेलो, गोळ्या आणल्या, कफ मारून टाकला, जाऊन टाकला. पण त्याच्याबरोबर ही प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे की आपण काय खातो. थंडीत आपल्याला कान टोपते, म्हणजे गरमपणा, हीट राखली पाहिजे आपल्याला थंडीमध्ये. या सोयीने त्या ऋतूनुसार आपापल्या प्रकृतीला जपून आपण आपलं राहिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता व्यक्ती आहे, त्याने आईस्क्रीम खाल्लं, या 3 व्यक्तीने आईस्क्रीम खाल्लं तर काय होईल? तिला जास्त त्रास होईल ना, थंड आहे. पित्त काय करेल, थोड्यापर्यंत उष्णता वाढवेल. आईस्क्रीम आधीच थंड, ते गरम करायला पित्ताला आणखीन काम करायला, म्हणजे पित्त वाढेल त्याचं. आणि वाताचं काय, धातू सूक्ष्म होतील, कोरडे असतात धातू, त्यात आईस्क्रीम खाल्ले आणखीन वात वाढेल. म्हणजे असा हा प्रकार असतो. ठीक आहे, थांबूया. ठीक आहे. हा, कंटिन्यू. हा हा हा, आता घाम येतो याचा अर्थ काय झालेला आहे, त्याची प्रकृती आपण याच्यानं ओळखूया की त्याच्यामध्ये उष्णता जास्त आहे, उष्णपणावान जास्त आहे. जरी तो बारीक असला तरी वारंवार खाणे, पित्ताचा त्रास वाढत जाणे. मग शरीर काय करतं, पित्त वाढलं म्हणजे उष्णता वाढली, आणि उष्णता वाढली की शरीर काय करतं की आपल्या शरीराचं तापमान 37 सेल्सिअस व्हायचं, ते वाढता कामा नये. 110 झालं तर माहिती तुम्हाला, आणि 0 पण होता कामा नये. मग शरीर काय करतो, तुम्ही हे जे अन्न खाल्लेलं आहे, ऍसिडिक काय जे खाल्लेलं आहे ते आलं की तुमची असिलिकता वाढतं. असिलिकता वाढली, ऍसिडिटी वाढली. आता वाढली तर काय करायचं शरीराने? मग मार्ग कुठले आहेत? एक युरिनचा, आणि दुसरा
दुसरी किडनी कुठली सांगितले, त्वचा. मग त्यातनं ते बाहेर पडायला ओव्हरडोस झाला तर मग कुठनं जिथनं असेल तर पायाला जिथनं सोपा मार्ग असेल तिथून ते घाम टाकायला सुरुवात करतो. म्हणजे हे प्राथमिक स्वरूपाचं कारण आहे. त्यानंतर शारीरिक कारण असेल ते आपल्याला शोधावं लागेल ब्लड टेस्ट, पण हे प्राथमिक स्वरूपाचं कारण. ठीक आहे, अजून काही शंका? ठीक आहे, थांबूया. हरिओम.